खूप आपट आहे. सो हे जे क्रॉफर्ड मार्केट आहे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी मेवा वगैरे भेटतो आणि इथे खूप आहेत विकणारे. तर इथे एक स्टोर आहे ज्यांच्याकडे सगळं क्वालिटीचं भेटतं. म्हणजे जो काही मालवणी मेवा आहे घरगुती ऑर्गॅनिक आणि होममेड ते सगळं त्यांच्याकडे भेटतं. तर आपण त्या दादांशीच सगळं विचारून घेऊया. तर कसे आहेत काका, बरे आहेत ना? तर आम्ही तुमच्याकडे आलो होतो इन्फॉर्मेशन घ्यायला की इथे काय काय कोकणी मेवा आहे आणि आम्ही काय काय घेतलं पाहिजे. तुम्ही बघू शकताय मार्केटच्या स्टार्टिंगलाच त्यांचं स्टोर आहे आणि भलं मोठं स्टोर आहे आणि सगळ्या गोष्टी आम्हाला त्या निदर्शनास येतात. आता आपण त्यांनाच प्रत्यक्षात विचारूया. तर दादा तुम्हीच सांगा इथे काय काय भेटेल. पहिलं म्हणजे आमच्याकडे कोकम हे चांगल्या प्रकारचं मिळतं. हां, घरगुती प्रकारचं असतं. 1 ते 2 वर्षाचं टिकून राहतं ओके, आणि त्याला 5 ते 6 आम्ही कूट लावलेले असतात. अच्छा, प्रत्येक वेळी 2 किंवा 3 कुटं देतात. तर हा. आम्ही ना जादा करून कूट देतो कारण त्याचे आंबटपणा हां आणि टेस्ट हां, हे आणि टिकाऊपणा हे राहते. पाहिजे तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतं ते कोकम कसं असतं. हे कोकम आहे. हे आपण मच्छीमध्ये पण वापरू शकतो ना? सोलकढी मध्ये तुम्ही वापरू शकतो. आणि बाकीची ऑल आणि व्हरायटी आहे ती तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. हो, एक ओलसरपणा त्याच्यामध्ये दिसतोच आहे. त्यांचा हा आगळ आहे जो 4 प्रकारे असतो. ओके. पातळ असतो, मीडियम असतो, आणखीन एक मीडियम असतो आणि एक जाड असतो. हा ठीक आगळ आहे. हा आहे तो 400 रुपये लिटर आहे. मीडियम 300 वाला आहे, 200 वाला आहे आणि पातळ येतो तो 100 रुपये लिटर असतो. अच्छा, आम्ही कॅटेगरी वाईज प्रमाणेच देतो कस्टमरला जसं पाहिजे तर. ओके, जास्त जर आंबट पाहिजे तर तो 400 रुपये लिटर आहे. पण तो ठीक असतो. हां हां. 3 ते 4 वेळा हे करून काढलेला असतो, कोकम बुडवून काढलेला असतो. मग ती 1 लिटर बॉटल किती दिवस जाऊ शकते? 4 प्रकारचे आगळ मिळतात आणि 2-3 वर्ष त्याला काही होत नाही. कोकमच्या आगळाला काही होत नाही आणि कोकमला काहीच नाही होत. मी तेच म्हणते की असं नाही ना की 6 महिन्यात खराब वगैरे होईल किंवा काय. 2 वर्षाची गॅरंटी आहे त्याला. हां, आणि काही खराब होणारी वस्तू नाही आहे. त्याला बॅक्टेरिया येऊ शकत नाही. अच्छा. आलं लक्षात? अजून काय काय आहे आपल्याकडे? हा उलटा का परत खरंच गाईस त्यांनी जो टाकलाय ना, मी हात उलटा केला पण तो थेंब असं पसरते पण तो खाली नाही पडतात. म्हणजे त्याची चिकनेसपणा, आंबटपणा आणि त्याचे कलर आहे बघा कसा आहे. खरंच कलर पण खूप डार्क आहे आणि मला तो आता काय आणि हात धुवून घ्या. हात धुवून घ्या. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा कलर आहे, मला पण असंच वाटतं. हात तसं नाही, पूर्ण पूर्ण हात बुडवा. आणि दाखवा, आता दाखवा हात. गाईज ॲज यू कॅन सी हे नॅचरल होतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कलर वगैरे असेल तर मी फक्त हात त्याच्यामध्ये टाकला आणि बघा हे निघालंय. तर कोकमचं क्वालिटी तुम्हाला ह्याच्यावरून समजलंच असेल. त्याच्यात काय कोणता रंग वगैरे या बॉटलमध्ये काहीच ऍड केलं नाही. पाण्यामध्ये फक्त हा कोकमचा जो ज्यूस होता त्यांनी फक्त ते ऍड केलंय. तर आता बघूया ते कसं लागतंय आणि आम्ही तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू ह्यावरती देऊ नक्की. हे काय आहे ते तिथे जो तुम्ही ठेवलंय जे आता तुमच्या हातात आहे, हे काय आहे तुम्ही सांगाल का? हे कोकम मुटियाल म्हणतात, कोकम बटर. हा, जे कोकम असतात, अख्खे कोकम हो असतात, हो हो, ते कट करून त्याच्या बियाणे काढतात. हा, त्या बिया रकात म्हणजे आगीची रका असते ना, हो, त्या हो, हो. रकेत ते वाळवल्या जातात ऊन देऊन. हा, त्याच्यात त्या फोडून ओके, त्या कुटून हा हा, त्याला गरम केलं जातं. म्हणजे त्याला एक हे देऊन उकळून हीट देऊन हा हा. ते गरम केलं जातं का ते मग त्याच्यापासून असं हे बनतं, मुटियाल बनतं. मग याचा यूज काय आहे? एक म्हणजे ते पायाचे तळवे असतात ना, क्रॅक भेगा पडतात ना, हो, हो, ते हो, भेगांना हो. लावलं जातं. त्या भेगा नाहीशा होतात. अच्छा. हे गरम करून मेणबत्तीच्या साहाय्याने हे गरम करावं लागते, हीट द्यावी लागते. त्याचे ऑइल पाण्यासारखं निघतं. अच्छा, ऑइल गरमागरम ऑइल पायाच्या भेगांना लावायचं. ते रात्रीचं लावायचं.
सकाळी ते मग ती पिशवी काढायची लावून झाल्यानंतर. अच्छा, लावून पिशवी लावून झोपायचं. झोपायचं आणि त्याच्यानंतर ते काढायचं. तर सकाळी त्या भेगा नाहीशी आलेल्या असतात. ओके. सॉफ्ट तांबडी बनते ती आज त्याची स्किन असते ती. ओके ओके, याचा जालीम उपाय हा. कोकणमध्ये याचा जालीम उपाय आहे. खूप छान इन्फॉर्मेशन आणि दिली आहे दुसरा तुम्ही. म्हणजे ह्याचा प्रकार म्हणजे दुसरा प्रकार, पूर्वीचे लोक भाकरी बरोबर बटर म्हणून करायची. हे अच्छा. गरम करून त्याला हे करून करून ती भाकरी खायची. त्याच्यामुळे ते हेल्दी होतं. आता तो सर्रास प्रकार चालत नाही, पण तेव्हा हे जुनी लोक सर्रास हेच हे करायची म्हणजे सकाळच्या नाश्त्याबरोबर. अच्छा, खूप छान इन्फॉर्मेशन दिली ना रोहिणी. ते झालं एक मिनिट. सगळं डिटेलमध्ये सांगितलं. ही चिरलेली असते, अगदी करून साफ केलेली असते आणि जरा आंबट असते. अच्छा, आणि इथली लोकल असल्यामुळे याला जरा टेस्ट आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघा ही चव कशी आहे ते. रोहिणी टेस्ट करून सांगेल आपल्याला. खूप आंबट आहे. खरंच आंबट आहे आणि छान आहे. कुळीत पिठी, घरगुती कुळीत पिठी ही मसालेयुक्त पिठी आहे. याच्यात मसाला वापरलेला आहे. मसालेयुक्त असते. हा. 2 प्रकारची पिठी मिळते. जी हे आहे ना मसालेयुक्त आहे ना ती 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपये पाव किलो अशा कॅटेगरी प्रमाणे मिळते. 3 प्रकारची कॅटेगरी असते. अच्छा, हां त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे धनलक्ष्मी, महालक्ष्मी, गगनगिरी आणि असं 5-6 प्रकार आहेत. त्या प्रकारे मिळते. मालवणी मसाला म्हणजे हे पण ऑर्गॅनिकच आहे. सर्व हे ऑर्गॅनिकच प्रकार आहेत. मालवणी भाजका मसाला घरगुती प्रकार आहे. 800 रुपये किलो आहे. अच्छा, हा जर नाही आवडला तर आम्ही रिप्लेस घ्यायला तयार आहे. अजूनपर्यंत असं काही घडलं नाही. मसाला गॅरंटेड आहे, चांगल्या प्रकारचा आहे आणि याची मागणी भरपूर आहे आम्हाला. डिवाइन सिम्बॉलचा मसाला आहे. तो मसाला चांगला मग हे व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये आपण यूज करू शकतो. दोन्हीमध्ये वापरता येतात. ह्याच्यात आता परत आहेत प्रकार. रसई पायसमध्ये आहे, भाजका मसाला आहे, मच्छी मसाला आहे, गरम मसाला आहे. हे त्यांचे प्रकार आहेत. ओके आणि एक गॅरंटेड मसाले आहेत, चांगल्या प्रकारचे मसाले आहेत हे. ओके. समथिंग 800, 850, 900 रुपये काहीतरी यांची किलोची विक्री आहे. हा. पण मसाले गॅरंटेड आहेत, चांगले आहेत आणि इथले लोकल प्रॉडक्ट आहेत. म्हणजे जास्त स्पायसी वगैरे असं आहे की जे मालवणी जेवण असतं. मालवणी जेवणासाठी एकदम उत्कृष्ट प्रकारचे आहे. अच्छा अच्छा, हे सगळे कडधान्य आहे. कडधान्य आहेत. ही 300 ग्राममध्ये आहे. 140 रुपये काहीतरी आमची विक्री आहे 300 ग्राममध्ये. सफेद चवळी ही सफेद डोळ्याची आहे आणि ही काळ्या डोळ्याची आहे. डोळा म्हणजे हा भाग दिसतोय ना, हा, तो जरा हा, ही हा, चविष्ट आहे ते. म्हणजे काळ्या ह्याच्यामध्ये डोळ्याची. काय डिफरन्स असतो? ही काळ्या डोळ्याची जरा चविष्ट आहे ते आणि जरा ह्याची चव कमी असते. अच्छा, एवढं बाकी काय नाही. गावठी फजाव. राजमा सारखं आहे का हे हां काय? हां गावठी फजाव हे 80 रुपये 100 रुपये 300 ग्राम आहेत. ओके. हळसांडे आहेत आमच्याकडे हा. आणि हळसांडे 100 रुपये 300 ग्राम आहेत आणि वालीचे घर आहेत ते काय 150 रुपये आहेत आणि एक मोठी चवळी आहे त्याच्यात ग्राममध्ये आहे ते 300 ग्राममध्ये हा. 200 रुपये आहे. आता हे लहान पाकिट आहे म्हणून याचा दर वेगळा आहे. मोठी चवळी आहे ना ती 300 ग्राम 200 रुपयेमध्ये येते. अच्छा, म्हणजे मोठी वाल म्हणतात त्याला. हा, 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 हा. तर ती महाग आहे. आणि आम्ही इथे आल्यापासून एक काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे खाते, तर ते पण तुम्हाला इथे कडधान्यामध्ये भेटतं का? कडधान्यामध्ये आमच्याकडे नाही, ते इथं शॉपमध्ये मिळते ना नसतात. अच्छा. त्या मिळतात. नाचणी पापड, हा. तांदूळ पापड, बटाटे मिरगुंड म्हणजे ह्याच्यामध्ये मिरची वगैरे वाटलेली आहे वाटलेले का? आहे अच्छा. आणि त्याच्यात लिहिलेलं असतं काय काय घातलं काय साहित्य आहे? म्हणजे हा, त्याच्यात. उपवासासाठी खाऊ शकतो. चालू शकतं हे. मिरगुंड आणि मिरगुंड. अच्छा. हे बघा हे पोहे मिरगुंड असे अलग अलग प्रकारच्या व्हरायटी आहेत. तशीच ताक मिरची म्हणजे ताकात बनवलेली आहे. ताकात बुडवून केलेली असते, तळून निघतात. आणि ही मसाला भरलेली मिरची. अच्छा, म्हणजे ही पण जास्त काळ टिकू शकते का? हां हां याची आणि ही आपण जवळजवळ डिरेक्टली खाऊ वर्षभर शकतो की टिकते. ह्याला काय करायचं? तेलात तळून खातात. अच्छा. वर्षभर टिकते. चव जरा चांगली असते. म्हणजे आपण वरण भातासोबत वगैरे असं घेऊन खाऊ हां, शकतो. त्याच्याबरोबर हे करतात. आणि चांगल्या प्रकारचा याचा सेल आहे. ओके. किस्से हे काय आहे तुम्ही सांगाल का?
ही आहे आंबा पोळी ओके. आणि ही आहे फणस पोळी. तर ही गुळामध्ये बनवली जाते की साखरेत? नाही 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 ही साखर लाईटली साखर वापरतात. ओके. आणि तर हे जे असतात मग ही पण होममेड आहे असं? होममेड आहे ही. आणि दुसरं म्हणजे सनलाईट वरती केलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते जे तुम्ही आधी दाखवलं ते ओव्हन मध्ये बनवलेलं आहे आहे. आणि हे नॅचरल उन्हामध्ये सुकवलेली आहे. याच्यात फणसची साठी असतात ना ती एप्रिल मे जून मध्ये असतात. अच्छा. त्यानंतर ती संपतात. ओके त्यामुळे आता आम्हाला दाखवण्याचे नाही आहे. त्याच्यात आंबा ची साठी आहे. ओके चालेल. एक झालं लाडू. अच्छा, बेसनाचे लाडू येते. लोकल प्रॉडक्ट आहे. इथले घरगुती प्रकारचे आहेत. एक झाला. आणि हे व्हाईट वाले कसले आहेत? हे तांदूळ लाडू आहेत. हे भाजणीचे आहेत आणि हे विदाउट भाजणीचे आहेत. अच्छा. भाजणीच्या ते ब्राऊन होतात. विदाउट वाले आहेत ते व्हाईट असतात. मग तुमच्या मते खाण्याला कोणते चांगले आहेत? टेस्ट तेवढीच असते. जे खातात ना त्यांना ते आवडतात वेगवेगळ्या हा 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 हा. त्यामुळे तसं काहीच नाही. खूप व्हरायटी आहे तुमच्याकडे प्रत्येक चुलीवर गोष्टी. भाजलेले काजूगर. चुलीवर भाजलेले काजूगर याची टेस्ट जरा वेगळीच असते. जास्त करून इथे कुठे मिळत नाही. हा हा हा. मिळतात. अच्छा. लोकल प्रॉडक्ट आहे पण चांगला आहे. चव त्याची चांगली आहे. हे बघ. हो. शेंगदाणा लाडू हे शेवचे लाडू आहेत. साखरमध्ये केलेले आणि हे गुळात केलेले आहेत. शेव लाडू ब्राऊन आहेत. हो, हो, येलो हो. आहेत. ओके. मालवणी खाजं आल्यापासून बनवतात ते जत्रेला बी मिळतं ते. हा हा हा. लोकल असतं चांगलं असतं. मग हे पण घरगुती बनवलेले आहेत. घरगुती हे आहे. गुळाचे आहेत की साखरेचे आहेत? हे गुळाचं आहे. अच्छा. याचे दोन प्रकार असतात. एक साखरेचं असतं व्हाईट असतं हा. आणि ते आम्ही विक्री करत नाहीत. ओके. की गाईस तुम्ही बघू शकता यांच्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे हे ज्यूस पण आहेत. जसं की तुम्ही शुगर मेंटेनसाठी जांभळाचा ज्यूस आहे. म्हणजे ज्यांना पण शुगर आहे ना त्यांनी हे पिलं तर त्यांना खूप युजफुल होईल हे. आणि इकडचं हे लोकल आहे त्यामुळे तुम्ही नक्की इथे आलं की हे बाय करू शकता. त्याचप्रकारे ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आवळा जिंजर सिरप आहे जो आपल्या हेअरसाठी हेल्दी असतो. प्लस फक्त आमला ज्यूस पण आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे लेमन जिंजर सिरप आहे ज्याला कोणाला ज्यूस वगैरे आवडत असतील. त्याच्यानंतर मँगोजचा फक्त जसं की तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचा सीझन असतो पण इथे त्यांनी अल्फॉन्सो मँगोचा सिरप पण ठेवला आहे. तर हा पण तुम्हाला एकदम युजफुल आहे. हे ऑर्गॅनिक मध आहे ह्यांचं जे होममेड आहे आणि नॅचरल आहे. ज्यांना कोणाला शुगर कंट्रोल क्रेविंग्स करायचे असतील तर ते हे सगळं यूज करू शकतात खाऊ शकतात. परत हा मँगोचा पल्प इथे तुम्हाला दिसत असेल. आणि हे कोकम सरबत आहे जे आपण थंड पेय म्हणून पित्तासाठी वगैरे अगदी गुणकारी असतं. तर हे पण तुम्ही ह्यांच्याकडून बाय करू शकता. बघू शकता ही पेस्ट बनवण्याचे उकडीचे तांदूळ आहेत. अगदी दाणेदार आणि एकदम स्वच्छ दिसत आहेत. लहान मुलांना ताप वगैरे येतो जे आजारी असतात त्यांच्यासाठी. आणि ही त्याची कणी आहे म्हणजे छोटं फॉर्म आहे तो तांदळाचा. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे कुळथाची पिठी आहे त्यांनी आपल्याला दाखवली आहे त्याचे अख्खे कुळीत आहेत ज्याची भाजी वगैरे तुम्ही करू शकता. और याची पिठी बनवून पण तुम्ही खाऊ शकता. इथे ऑर्गॅनिक इथे बघा नाचणी आहे. नाचणीची भाकर जी खातो आपण आहे. खाऊन बघा. आता कस्टमर स्वतः हे करतात टेस्ट करून बघा. कसं आहे क्वालिटी आहे. बघू शकता हे काळे उडीद आहेत जे इकडचेच नॅचरल आहेत ऑर्गॅनिक पद्धतीचे. आणि टच फीलनेच समजते की हे किती फ्रेश आहेत ते. केलेले काजूगर हे ओले काजूगर नव्हे. अच्छा. हे डायरेक्ट कट केलेले काजूगर हे भाजीमध्ये व प्रसादामध्ये वापरतात. हे ओले काजूगर नव्हे. हा हा हा. डायरेक्ट कट केलेले असतात. त्याची ओके. चव वेगळी असते. मग हे म्हणजे आपण नाही ओले काजूगर मग ह्याची भाजी पण करतात का? भाजी आणि प्रसादमध्ये वापरतात. याची चव एक वेगळ्याच प्रकारची असते. अच्छा. कॉस्टली असतं पण एकदम चांगलं असतं. फूड क्वालिटी आहे. चालेल. लसूण चटणी आणि इथे तुम्ही बघू शकता कुरमुरे लाडू आहेत हे जे गुळाचे आहेत. आपण जे मुंबईला मोस्टली आपण घराघरात तर बनवत नाही आपण हॉटेल्समध्ये जातो जे वड्याचं पीठ असतं कोंबडी वडे
ते तुम्हाला ह्या स्टॉलवरती भेटेल जिथे मी कोकोनट ऑइल दाखवलं. तर हे तुम्ही ह्याचे वडे वगैरे बनवून डायरेक्टली खाऊ शकता. सगळ्यांना तिथे पॉसिबल नसतं. आम्ही ते फिरायला गेलो झाड असतो झाड तो तुम्ही जॉईन करा त्याला जॉईन करा. ऐक पडत होती आता त्यांच्या व्हिडिओचा नादात. 7264904443. तुमचं नाव पण 7264904443. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुमचं नावही सांगा. माझं नाव अंतोन डिसोजा आहे. वेंगुर्ला क्रॉफर्ड मार्केटच्या खाली आमचं दुकान आहे आणि पाहिजे ती वस्तू तुम्हाला केव्हाही मिळू शकते. वर्षभर दुकान आमचं चालू असतं, त्याच्यामुळे तुम्ही केव्हा जरी आला तर दुकान आमचं बंद नसतं. तुम्ही केव्हा येऊन घेऊन जाऊ शकता. तुम्ही असं एंट्री करणार मार्केटचा जो वरचा गेट बाहेरचं आहे लोकेशन तो दाखवा दाखवू लोकेशन शकता. दाखवा बाहेरचं आणि रिजनेबल रेटमध्ये आम्ही देतो, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आम्ही आता खूप साऱ्या गोष्टी याच्यावरून घेणार आहोत तुम्ही आणि रोहिणी, तर त्या पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवू. दाखवलं ना खाली ठेवलेलं. आणि हे कंदमूळ आहे, कंदमूळ टाईप. हे तुम्ही उकडून खाऊ शकता, जे पौष्टिक आणि हेल्दी आहे. रताळ टाईप्स आहे. तर तुम्ही हे खाऊ शकता आणि इथं येऊन नक्की व्हिजिट करा या स्टॉलला. सो आता आम्ही त्यांचं एक प्रोडक्ट आहे, म्हणजे त्यांनी एवढी हेल्पफुल माहिती दिली आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की हे जे काही प्रोडक्ट आहे ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष ट्राय करतो, जेणेकरून आम्ही कस्टमरला सांगू शकतो. थांबा. ही जी लसूण चटणी आहे तुम्ही बघू शकता. आपण वरण भातासोबत वगैरे काही तोंडी लावण्यासाठी हे घेऊ शकतो. सध्या जो सीझन चाललाय ओल्या काजवांचा, ते बघा. रोहिणी साईज दाखवते काजवांची. सध्या आता काजूचं सीझन आहे. फळं आहेत, म्हणजे आम्ही आल्यापासून आहे ना फिश करी वगैरे खातोय, तर आम्हाला एक वेगळीच चव लागते. तर आज समजलं की त्याच्यामध्ये हे टाकलं जात आहे आणि फिश मध्ये मालवणी मध्ये हे खूप यूज केलं जातं. स्पेशली चार्लीचा मासा असतो त्याला. अच्छा. जे तुम्ही बघता हे करांजे आहे, हे उकडून खाल्लं जातं. ऍक्च्युली मी तर हे फर्स्ट टाइमच बघते. हे आयुर्वेदिक आहे. आणि हे काय आहे काका? कडू किरायचं. त्याचा काय उपयोग आहे? कडू किरायची म्हणजे हे होतं, हे ह्याचा रस करून ना पोट साफ होतं. अच्छा. दुखपणा बी असेल ना तर ते नाहीसे होतं. हे चिन आहे, चिन. हे? याची भाजी उकडून खातात. हे अच्छा, हे सुरणसारखं आहे का? सारखं आहे आणि हे सुद्धा. ओके. हे सुद्धा तोच प्रकार आहे. आपलं एक मेन म्हणजे ना याचं पित्त बी असतं ना, हा. मूळ व्याध बी ना त्याच्यासाठी आहे. ओके. कंदमूळ आहे प्रकार. अच्छा. ते जरा हेल्दी असतं. हा, हा, हा. आणि तुम्ही इथे असं पाणी का ठेवलंय? हे न्यू पॅकेट ओपन केलंय कॅन कोकम ज्यूसचा आणि इथे आम्ही प्रत्यक्ष ट्राय करून बघतोय. सो आम्ही तुम्हाला पण सजेशन देऊ शकतो. आणि काय वापरलं नाही म्हणतात, म्हणजे साखर बिकर काय वापर. खूप छान आहे. काल बोटमध्ये जो दिले आहे ना त्यापेक्षा खूप बेटर आहे. खूप ऑर्गॅनिक वाटते आणि खूप नॅचरल वाटते. स्वीटनेस जास्तही वाटत नाही आणि कमी नाहीये. लेवलमध्ये स्वीटनेस आहे. थोडं जिरा पावडर आहे. खरंच खूप छान आहे. 600 रुपये किलो. कडधान्यामध्ये जॉईन मारायचं. ओके. हे कडधान्य आहेत. हा सांग तिथे ते अंकल ब्रेक से हटो अंकल. हा घालून द्या. टेस्ट वाढवलं नाही. तुम्ही बोला मला. क्वालिटी आणि रिप्लेस घेतो. जर तुम्हाला नाही आवडलं
तर आणखी अजूनपर्यंत असं काही घडलं नाही. वेळ आले तुम्हाला पाहिजे तर मागचा व्हिडिओ म्हणजे कमेंट मागे करा किंवा कोणत्याही जण बघा तुम्हाला ते चांगलं राहायचं. ते 4 असं खानावळी आहेत, जेवणाची सोय आहे. त्याला चुलीवर जेवण करतात, जेवण करतात घरगुती प्रकार असं आहे. आणि त्यांची नावं म्हणजे स्वामी समर्थ म्हणून भोजनालय आहे, दुसरं म्हणजे मातृछाया भोजनालय आहे, तिसरं म्हणजे हेडसेवांची खानावळ आहे, चौथं म्हणजे नागरिकांचं आहे. ते चुलीवर शिजवतात आणि चांगल्या प्रकारचं जेवण असतं. घरगुती प्रकारचं जेवण असतं. आणि त्यांची राहायची सोय म्हणजे त्यांची राहायची सोय म्हणजे तिथे समुद्र किनारा आहे, त्यांची राहायची प्रत्येक लॉज आहे, तिथे राहू शकतात. रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि जर कोकण आमचं बघायला आहे एकदम सुंदर आहे, स्वच्छ आहे. नगरपालिकेनं आमचं हे आहे ना, शहर आहे ना, ते सुंदर असं करून ठेवलेलं आहे. अनुभव कसा आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर काही ह्यांच्याकडची एकही कोणतीही वस्तू आवडली असेल, तुम्हाला ते ऑर्डर करायचं असेल तर आम्ही स्क्रीनवरती यांचा नंबर मेन्शन करतो. तुम्हाला काही हवं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला कुरिअरही करतील किंवा तुमच्या इथे कोणती ट्रॅव्हल्स असेल, तुम्ही इथे राहणारे असताल तर ते तुम्हाला घरपोच पण करून देतील. माझा व्हॉट्सअप नंबर. हे इकडचं ऑर्गॅनिक नॅचरल कोकोनट ऑइल आहे, जे तुम्ही फूडमध्ये पण यूज करू शकता. व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे. आजकाल हे खूप हेल्पफुल आहे आणि युजफुल आहे. हे लोक इथं कधीपासून शॉपिंग करत आहे. ऑलमोस्ट 2 तास झाले तरी ह्यांचं शॉपिंग संपत नाही. काय काय घेतलंय तुम्ही लोकांनी? हे बघ मी आता कोकम आणि हे खाजा, कोकमचं आगळ, मालवणी मच्छी मसाला, लाडू आणि ह्या मिरच्या वगैरे, ऑलमोस्ट काजूचं पॅकेट, परत हे आंबा पोळी, फणस पोळी. हिचं तर संपतच नाही अजून. घेऊन बघू. लेट्स सी ही काय काय घेते. पोळी हवी आहे मला. आणि ते काका काजू खाऊन बघ. समोर मंडळी वाट कशी बघता, येणार ना तुम्ही पण ह्यांच्या स्टॉलला भेट द्यायला. आणि वेंगुर्ला पण इतका सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच इथे या. शेवटी येवा कोकण आपलाच असा. सो फायनली वी आर डन विथ आवर शॉपिंग. रोहिणीने पण घेतलंय खूप आणि माझंही झालंय घेऊन. ऑलमोस्ट आम्ही 2 तास इथे इन्व्हेस्ट केले आणि आय होप सगळ्या घरच्यांना आवडेल. आणि आता आम्ही निघालोय त्या दिवशी जे लिंबू पाणी पिलेलं त्यांच्या स्टोअरकडे, आणि मग तिथून आम्ही ऑटोवरून घरी जाणार बिकॉज आम्ही खूप थकलोय आता.